बघितलंस पाटील, जेव्हा गोकुळधाम सोसायटीशी जोडलेली कोणतीही केस येते आपला वेळ वाया जातोच. दयाचा फोन. हा बोल दया. टपूचे पप्पा काय झालं, काही समजलं का? इन्स्पेक्टर चालूजी पांडेजी तुम्हाला पोलीस स्टेशनला का घेऊन गेलेत? आणि इथे नटू काका आलेत आणि म्हणतात की बागा भाऊ आणि बावरीता यांचा पत्ता नाहीये. नाही, बागा आणि बावरी दोघेही इथेच पोलीस स्टेशन मध्येच आहेत आणि त्यांच्यामुळेच हे चालूजी पांडेजी आम्हाला इथे घेऊन आलेत. अरे नटू काका, बागा भाऊ आणि बावरीता आता टपूच्या पप्पा बरोबर पोलीस स्टेशन मध्ये. असं कसं? माझ्या देवा, बापूजी पोलीस स्टेशन मध्ये कशाला? अरे दया, काळजीचं काहीच कारण नाही. बागा बावरीला काहीच झालेलं नाहीये. खरं तर ते एका छोट्याशा गैरसमजामुळे पोलीस या दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आहेत. पण आता सगळं ठीक झालं आहे. आम्ही लोक थोड्याच वेळात घरी पोहोचतो. ठीक आहे? ठीक आहे. चालूजी, पांडेजी, तर मग आम्ही या दोघांना घेऊन निघू. कोण निघालं? कुठे निघाले? नाही पांडे साहेब, जेठालालच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बागा बावरी निर्दोष आहेत, तर आम्ही आता त्यांना घेऊन निघू. म्हणजे विचारतोय की घेऊन निघू की नको निघू. वा, म्हणजे तुम्ही लोकांनी ठरवलं की ते निर्दोष आहेत. हे गार्डन आहे का की कोणी आलं आणि कधी गेलं? राहू द्या ना शेठजी. सगळं जाणून घेतल्यानंतर सुद्धा जर पांडेजींना वाटतं की आम्ही दोषी आहोत तर मग ठीक आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. अरे काय बोलताय तुम्ही लोक? वेडे झालात का? एक मिनिट शेठजी, मला बोलू द्या तुम्ही. जर प्रेम करणं गुन्हा आहे तर हो मी दोषी आहे. तुम्हीच सांगा ना पांडेजी, प्रेम करणाऱ्यांनी कुठे जावं? पूर्ण शहरामध्ये किती गर्दी आहे. जर आम्ही समुद्राच्या किनारी जावं तर तिथे पण किती सारे लोक असतात आणि जी जागा खाली असते तिकडे तर हे पाणीपुरीवाले असतात. जर आम्ही सिनेमाच्या हॉलमध्ये गेलो तर तिथे आम्ही ऍक्टरची डायलॉग ऐकणार की आम्ही दोघं गप्पा मारणार? आता तुम्हीच सांगा, अशा वेळी आमच्यासारख्या प्रेमींना भेटून दोन प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या असतील तर आम्ही कुठे जायचं? लव्ह गार्डन. पण तिथे सुद्धा तुमची लोक आम्हाला व्यवस्थित बसूच देत नाहीत. एक काम करा ना पांडेजी, तुम्ही ना आम्हाला जेलमध्येच टाका. तिथे आम्हाला कोणीच त्रास देणार नाही. तिथे गेल्यानंतर आरामात बसून आम्ही प्रेमाच्या चांगल्या गोष्टी करू शकतो. तू खरं बोलतोयस बागेश्वर? प्रेमी प्रेमिकांना भेटण्यासाठी सगळ्यात सुरक्षित आणि उत्तम जागा आहे गार्डन. आम्ही पण लग्नाच्या अगोदर बासुंदीला बनारसच्या उद्यानात भेटायचो. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा झोपलाय काय? गार्डन आहे का? पण आजकालचे प्रियकर प्रेयसी गार्डन मध्ये फक्त भेटतच नाहीत तर भेटा, तुम्ही लोक भेटा, पण मर्यादेत राहून भेटा ना. त्या गार्डन मध्ये छोटी छोटी मुलं खेळतात. जर तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्या मुलांवर काय परिणाम होईल? हो बरोबर, एकदम बरोबर बोलले पांडेजी. पण पांडेजी, त्या गार्डन मध्ये प्रेमवीरांचं येणं जर तुम्ही बंद केलं तर आम्ही कुठे जायचं? याचा विचार तुम्ही प्रेम करण्याआधी करायला पाहिजे होता ना. प्रेम करणार तुम्ही लोक आणि जागा शोधू मी. वा. अरे सोड ना बाबा, आता त्या चालूजी पांडेजी काय करू शकतात? भाऊ चल सोड. नाही, एक मिनिट जेठालाल. पांडेजी काही करू शकले किंवा नाही करू शकले तरी सरकार खूप काही करू शकते. बागाचं बोलणं चुकीचं नाहीये. भाऊ, जर प्रेमी युगुलांसाठी दुसरं काही ठिकाण नसेल तर बिचाऱ्यांनी जायचं कुठे? मी एक लेखक आणि जबाबदार नागरिक म्हणून सरकारला एक खुलं पत्र लिहीन की बाबा, प्रेमी प्रेमिकांसाठी जे गार्डन होते, जागा होत्या, खुल्या केल्या जाव्यात. जर सरकारने त्यावर बंदी टाकली असेल तर ती पुन्हा उठवण्याची मोहीम सुरू केली. वा. पण प्रेमी युगुलांना सुद्धा एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. प्रेम आणि अश्लीलतेमध्ये खूप मोठा फरक आहे. प्रेम करा तुम्ही, पण प्रेमाचं ओंगळ प्रदर्शन करू नका. बरोबर आहे. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू व्हेरी मच. अगदी खरं. काय पोलीस प्रेमी युगलांची शत्रू नाहीये, पण हो, प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि जेव्हा कोणी मर्यादेचं उल्लंघन करेल
पोलीस आपलं काम तर करणार. हा? हो करायला पाहिजे, पोलिसांना करायला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे पांडेजी, तुमच्या या गोष्टीशी तर मी पण सहमत आहे. मग चला आता तुम्ही जर अनुमती देत असाल तर आम्ही लोक निघू. हो हो निघा. पाटील या लोकांना जाऊ दे. थँक्यू. थँक्यू पांडेजी. पाटील भाऊ थँक्यू. थँक्यू व्हेरी मच हांडाजी. अरे हांडा नाही. अरे बाबा यांना घेऊन जा जा. अगं बाई तू गप्प राहना. चल चल बाबा चल. थँक्यू. हो, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. हो, ठीक आहे. थँक्यू पांडेजी. थँक्यू पाटील साहेब. चला चला चला. जेठालाल एक मिनिट. हा. तू जरा इकडे ये. नाही नाही तुमचं काम नाहीये, तुम्ही लोक जाऊ शकता. हा तुम्ही लोक थांबा. आम्ही बाहेर. हो शेठजी. इकडे ये. थांबा. हो शेठजी थांबतो. मी काय केलंय? हे स्टॅच्यू काय रे भाऊ? अच्छा तुम्हाला स्टॅच्यूच्या बद्दल माहित नाहीये? नाही. अरे काय आम्ही कधी स्टॅच्यू खेळलोच नाही. बालपणी आम्ही चोर पोलीस खेळायचो आणि नेहमी मीच चोर बनायचो आणि पकडला जायचो. अरे मग मी ठरवलं की मी पोलीस होणार आणि पकडलाच नाही जाणार. बघ माझा निर्णय किती पक्का निघाला की आजपर्यंत पकडला नाही गेलोय. आता हे सांग जेठालाल की स्टॅच्यू खेळतात तरी कसं? अरे चालूजी पांडेजी खूप मजेदार खेळ आहे. असं? मी तर म्हणतो तुम्ही पण घरी जाऊन बासुंदी वहिनींबरोबर खेळा. एकदम मजा येईल. अरे भाऊ खेळेन ना, पण सांगशील कसं खेळतात तेव्हा खेळेन ना मी. त्याच्यात काय आहे की दोघे जण असतात. एक स्टॅच्यू करतो आणि दुसरा स्टॅच्यू बनतो. अच्छा. म्हणजे जो स्टॅच्यू करतो ना तो ते बनणाऱ्याला असं स्टॅच्यू असं बोलतो आणि जो स्टॅच्यू बनणारा असतो तो ज्या मुद्रेमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये असेल तो तसाच तो स्थिर होऊन जातो. म्हणजे असं. मूर्तीसारखा. समजलं? हो. हे आता बघा मी समजावतो तुम्हाला. एक प्रात्यक्षिक करूया आपण. तुम्ही काहीतरी हालचाल करा, काहीतरी अशी मुद्रा करा, काही पण. हो. स्टॅच्यू. बस बघितलं. याचप्रमाणे आता तुम्हाला मूर्तिबान नाही. अरे तुम्ही असं हे पण नाही हलवू शकत. मुंडी पण एकदम कडक मूर्ती एकदम. तुम्ही काहीच हलवू शकत नाही. हात पाय मान काहीच नाही. फक्त हे जे डोळ्यांची जी बुबुळं आहेत ना ते तुम्ही अशी अशी हलवू शकता. हो ते चालेल. आता जोपर्यंत ज्याने तुम्हाला टॅच्यू केला आहे तो ओव्हर असं नाही म्हणत तोपर्यंत तुम्हाला त्याच मुद्रेमध्ये असं स्थिर राहायचं. आता मी ओव्हर म्हणेन त्यानंतर तुम्ही हलू शकता. ठीक आहे? जर ओव्हर म्हणायच्या अगोदर तुम्ही हल्लात मग मी जी तुम्हाला शिक्षा देईन ती तुम्हाला मानावी लागेल. असा हा खेळ आहे. तर रेडी? ए ओव्हर बोलतो आता. रेडी? ए ओव्हर. मजा आली. असं वाटत होतं मेडिटेशन करतोय. अरे मग जेठालाल आता जर कधी बासुंदी माझ्यावर रागवेल ना तेव्हा मी तिला म्हणेन स्टॅच्यू. अच्छा बासुंदी वहिनी तुमच्यावर रागावते? ए जास्त लाडात येतोस का तू? स्टॅच्यू करून सगळी वैयक्तिक माहिती काढतोयस का? याला बाहेर काढा, बाहेर काढा. चाल 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 चाल. आला ओके मोठा. ओके. चला चला नाही, ठीक आहे, वैयक्तिक ठीक माहिती आहे. काढायला Sorry. लागतोय. स्टॅच्यू पाटील स्टॅच्यू. स्टॅच्यू